सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तासात 220हून अधिक शासन निर्णय जारी करण्यात आलेत। यामध्ये महापालिकांसह नगरपरिषद नगरपंचायतींवर निधीची मुक्त उधळण केली आहे। काही अधिकाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्यांना धडाधड मान्यता देण्यात आली। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 100 कोटींचा निधी देण्यात आलाय। बघा, आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी कसे निर्णय घेतले। 220हून अधिक शासन निर्णय घेण्यात आलेत। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 100 कोटींचा निधी दिलाय। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 187 कोटी 98 लाखांचा निधी दिलाय। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बियाणं खरेदीला 3499 कोटी 84 लाखांचा निधी दिलाय। तर महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना 5 कोटींपासून ते 10 कोटींपर्यंतच्या निधी देण्यात आलाय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।